बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. श्रोते हो, 23 मार्च 2025 रोजी ब्रह्मामांनी गुरगावच्या आश्रमामधून आपल्या सर्वांसाठी एक दिव्य संदेश दिला. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तो संदेश आपण ऐकूयात. मा म्हणतात बेहदची परमशांती आणि बेहदच्या मुलांना बेहदचे प्रेम. बेहदची परमशांती कुठपर्यंत आली आहे आपल्या आतमध्ये? बेहदची परमशांती जेव्हा आत्म्यामध्ये येते ना, तेव्हा तो आत्मा बोलणे बंद करतो. ओळख काय आहे? तो आत्मा शांत होतो. त्याला बोलणे चांगले वाटत नाही आणि कोणाचाही संगही चांगला वाटत नाही. ही आहे बेहदच्या आत्म्याची ओळख. बेहदची शक्ती दादाजींकडून येते आणि बेहदचे संकल्प चालतात. त्यामुळे त्याची ओळखही असणारच ना. कसे ओळखाल? तो आत्मा बोलणार नाही. त्याला बोलणे आवडणारच नाही. जर कोणी जास्त बोलत असेल तर समजून घ्या की त्याच्या आत्म्यात अद्यापही शक्ती आलेली नाही. म्हणूनच आता जो काळ आहे त्यात कमाई कोणती करायची? आता कमाई करण्याचा काळ आहे. ज्ञान मिळाले, योग झाला, सेवा आणि धारणा. हे 4 विषय आहेत ना. बीके मध्येही सांगतात की 4 विषय आहेत. त्यातील 3 विषय पूर्ण झाले. आता योग राहिला आहे आणि सर्व काही योगाच्या बलानेच होणार. जे काही होणार, परिवर्तन सुद्धा योगाच्या शक्तीनेच घडणार आहे. योग वाढवा, योग शक्तिशाली बनवा. बेहदच्या दादाजींशी कनेक्शन ठेवा. पुन्हा पुन्हा विसरतो आपण, कारण माया फार बलवान आहे. जे या डोळ्यांना दिसते ते फार बलवान आहे. पण बेहदच्या बापाची मुले जी आहेत त्यांच्यासमोर मायेचे वार चालूच शकत नाहीत. अशी स्थिती बनवा की माया हरते आणि तुम्ही मायाजीत होता. मायाजीत बनून परिवर्तनाचे कार्य लवकर करा. सगळे दुःखी आहेत. कोणी आजारी आहे तर कुणाला काही ना काही दुःख हे चिकटलेलेच आहे. सर्वांना दुःखातून सोडवा. तुम्हीच तर दुःख हरता सुखकर्ता आहात. दुःख कसे दूर करणार? स्वतःचे परिवर्तन करून. जर स्वतःचे परिवर्तन झाले नाही तर तुम्ही दुःख हरता सुखकर्ता कसे बनाल? म्हणून प्रत्येकाने आतमध्ये स्वतःला विचारायचे की मी किती कमाई केली? माझ्या आत किती शक्ती आहे? माझ्या आत्म्यामध्ये किती बल आहे? मी किती निसंकल्प आहे? कारण निसंकल्प अवस्था असेल ना, तर एका संघाशी जोडा, बाकी सगळे संग तोडा. जर तुम्ही स्वतः संबंध तोडणार नाहीत तर ते तुम्हाला सोडून देतील. कसे सोडून देतील? तुम्हाला दुःख देऊन. जर तुम्ही सोडले नाही तर ते तुम्हाला इतके दुःख देतील की तुम्ही स्वतःच त्यांना सोडून द्याल. कारण ते बदलणारे नाहीत. ते मुक्ती प्राप्त करणारे आत्मे आहेत. मग तुम्ही त्यांना कसे आपल्या संघाशी जोडू शकता बरे? म्हणूनच पुरुषार्थ वाढवा. विचार करा, मी काय करत आहे? मी कुठवर पोचलो आहे? मी कोणाचा संग करत आहे? बापाचा की इतर लोकांचा? जर बापाचा संग असेल तर तुमच्या घरचे वातावरण बदलेल. घरचे वायुमंडळ बदलेल. जिथे जाल बसाल त्या ठिकाणी वायुमंडळ बदलेल आणि समोरचा आत्मा निसंकल्प होईल. अशी अवस्था बनवा आणि परमशांतीचे संकल्प चालवत राहा. घरी परमशांतीच्या ध्वनिमुद्रिका म्हणजेच कॅसेट्स सतत वाजत राहू द्यात. त्यानेच वायुमंडळ बदलेल. बापूजी शक्ती देतातच. बापूजी इथेही शक्ती भरतात. जेव्हा मुले येतात तेव्हा देखील ते शक्ती भरतात. अहमदाबादमध्येही शक्ती भरतात. आपले काम बोलण्याशिवाय झाले पाहिजे. जर काम बोलण्याने झाले तर सर्वांची अवस्था बिघडेल. आश्रमातील आणि घरातील कामही शांततेत करा. बोलण्याशिवाय करा. मग कामात यशही मिळेल आणि कमाई होईल. पाहणाऱ्यालाही चांगले वाटेल. जर कोणी खूप बोलत असेल तर तुम्ही कमी बोला आणि त्यालाही शांत करा. अशी अवस्था सर्वांनी बनवायची आहे. आता गीता बहन कुठे? गीता बहनचा गट हा लहान लहान ज्ञानी मुलांचा आहे. त्यांच्या आत ज्ञानी संस्कार आहेत. दिल्लीचा गीता ग्रुप खूप चांगला आहे. ज्ञानी मुलांचा आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं.
जेव्हापासून मी आले आहे त्याच्या काही वर्षांनी हा ग्रुप अहमदाबादला आला. तेव्हापासून ते जुने जोडले गेले आहेत. तुम्ही सर्व नवीन नाहीत, तुम्हीही जुनेच आहात. तुम्ही किती जुने आहात? तुम्ही 90 वर्षापासून इथे आहात. जे स्वतःला नवीन समजतात त्यांनी स्वतःला 90 वर्षे जुने समजावे. जेव्हा लेखराजींनी माउंट आबूमध्ये यज्ञ सुरू केला तेव्हा कराचीहून 450 आत्मे आले. त्यांनी खूप संकटे पाहिली. कधी कधी अन्न मिळत नसायचे, पण त्यांनी सहन केले आणि पुढे जात राहिले. तेव्हा त्या आत्म्यांना कृष्णाचे साक्षात्कार व्हायचे. हळूहळू त्यांना समजले की कृष्णाहूनही कोणी मोठे आहे. मग त्यांच्या मनात प्रश्न आला, बाप कोण आहे? मग त्यांना समजले की बाप हा निराळा आहे. त्या आत्म्यांपैकी काही शरीर टाकून इथे आले, काही 3 तत्वांमध्ये प्रवेश करून आल्या. पण जर त्यांनी शंका घेतली तर त्या निघून गेल्या. कारण हा ज्ञान तलवारीच्या धारेसारखा आहे. बापाला सापडण्यासाठी काही आत्मे जन्म घेऊनही येतात. त्या आत्मा वायुमंडळातून बापाला शोधतात. मग विचारतात, बापूजी का दिसत नाहीत? बापूजी का भेटत नाहीत? कारण जर बापूजींनी एखाद्याला पाहिले तर त्याचे कर्म बिघडू शकते. त्यामुळे ते भेटत नाहीत. त्यातच तुमची भलाई आहे. बाप तुमच्या कल्याणासाठीच तुम्हाला भेटत नाही. पूर्वी बापूजी भेटले, ज्ञान दिले, शिकवले, पण तो काळ गेला. आता हा काळही निघून जाईल, ह्याचे भान ठेवा. आताच कमाई करा. आता फोटोमधून कमाई होईल. बापाला सोबत ठेवा. बापाचे रूप धारण करा, पुरुषार्थ करा. सर्व बेहचे ज्ञानी आहात. मी आता काय ज्ञान देणार? मी फक्त अनुभूती देऊ शकते. ज्ञान तर तुम्हीच पसरवत आहात. मी फक्त अनुभूती देऊ शकते. अनुभव घ्या. इथे बसा, योगात बसा. असे अनुभवा की मी परमधामामध्ये बसलो आहे. इथे नाही, तर परमधामामध्ये बेहदच्या दादाजींसमोर आहे. त्या क्षणी तुमच्या आत्म्याची अवस्था निर्माण होईल. शरीर तिथे जाणार नाही, आत्माच असेल. हा अनुभव घेऊन पहा. ज्यांना हा अनुभव येईल त्यांना समजेल की शरीर नाही, फक्त आत्मा आहे आणि आत्मा बेहदच्या दादाजींकडून प्रचंड शक्ती मिळवत आहे. आता विचार करतो, जिथे बापूजींचे मूळ स्थान आहे तिथे तर कुणीच जाऊ शकत नाही. कोणी याचा विचारही करू शकत नाही. परंतु आपण तो प्रयत्न केला पाहिजे. हे जे वायुमंडळ आहे ना, त्या वायुमंडळाला आपल्याला बदलायचे आहे. आता ते कसे आहे? यामध्ये 5 तत्वे आहेत. तेच आपल्याला बदलायचे आहेत. म्हणतात ना, तुमको भी गम ने मारा, हमको भी गम ने मारा, तुम इस गम को मार डालो. या वायुमंडळाला मारा. बेहदचे वायुमंडळ बनवा. हे सर्वांना करायचे आहे. कसे करणार? विचार करा की मी अमर्यादित आहे, बेहद आहे. जे मी सांगत आहे त्याकडे लक्ष द्या. एकटे बसा आणि असा विचार करा, मी तर बेहदमध्ये बसलो आहे. चालता फिरता एकच विचार. मग आभामंडळ किती मोठे होईल? जिथपर्यंत तुमचे विचार जातील तिथपर्यंत ते वाढेल. परंतु ते किती वेळ? 1 सेकंद किंवा त्याहीपेक्षा कमी. परंतु यासाठी मन अतिशय शुद्ध हवे. दैवी विचार हवेत. सर्वांप्रती प्रेम हवे. सगळ्यांच्या कल्याणाची भावना हवी. तरच ही नष्टमोहाची स्टेज तयार होईल आणि तोपर्यंत असे कार्य होऊ शकते. तर स्वपरिवर्तन करायचे आहे. जर विश्वपरिवर्तन हवे असेल तर त्याआधी स्वतःला बदलावे लागेल. समोरच्याला बदलण्याचा प्रयत्नही करू नका. तरच कल्याण होईल. बेहदची परमशांती. परम 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 महाशांती है, महाशांती है, महाशांती है. श्रोते हो, तुम्हाला हा दिव्य संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती.